श्रद्धाय महादेवाय ते नमः। अच्युत केशव विष्णुर्हरे सत्यं जनार्दन हंस नारायणं हस्तकं नाम शुभं केशवं केशनाशाय दुःखनाशाय माधवं श्रीहरि गोविंद मोक्षदायकं ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुपा मंत्रमूलं गुरुर्वाक्य मोक्षमूलं गुरुकृपा पूजा सत्यं मंत्र सत्यं सत्यं दैवं निरञ्जनं गुरुवाक्य सदा सत्यं सत्यमेकं पदं पदम् अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारणभावेन रक्ष रक्ष महेश्वर वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं प्रमे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगल मंगले शिवे सर्वार्थसाधिके नारायणी नमोस्तुते मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये महायोगपीठे तद्भीमरक्षं वरं कुण्डलीकाय मुनित्रे भगवत्सत्यं समानं न कन्दं परमं पवित्रं गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो जनेश्वर गुरु साक्षात् जनार्दन स्वामी तस्मै श्री ओम जनार्दनाय नमः। तस्मै श्री ओम शांतिप्रिये नमो आज बघा या शिरसगावपर्यंत बघा किती गौरव केला, किती कौतुक केलं तरी कमी जाणार आहे. कारण काय, तिने का महान संत निष्काम करून शिवबी नवी बाबासारख्या थोर संतांचा एक आपण म्हणतो ना गुरु शिष्य परंपरा कारण तरी आहे. आणि त्याप्रमाणे की आपल्या नगरीमध्ये तसं इथं सिद्धेश्वर आहे आणि बैरागी महाराजांचा काय तिकडे सावता माहिती आहे की हा तू काही चालू असे बघा त्या ठिकाणी अधिष्ठानात असताना ते शिरसगावकरांचं गौरव काय कौतुक काय करण्याचा बघा आज आपण काय केलं पाहिजे. त्यांनी काय केलं बत्तीचा कळस केला. कसं केलं बाबा सेवा करून कळस केला मंदिराचाच नाही मंदिराचा फार लौकिक करत 35 वर्षानंतर काय बाबांच्या मनात 35 वर्षानंतर म्हणून शिरसगाव काळांचा गौरव कौतुक केलं कमीच पाहिजे. मग प्रथमतः त्या बाबांच्या मंदिराचा सोडून असं सुंदर कलर म्हणाला आणि कलर अति सुंदर दिल्यावर की डोळ्यामध्ये ठसावा मनाने वासावा एका दिवस आवडले जाऊन घ्या म्हणतो असं आज असं काय होते काय सुंदर की देखणं बघा मंदिर आहे. पुन्हा आम्हाला म्हणायचं खरोखर बघा देखणं सुंदर कळस या बाबांच्या मंदिरात आम्ही शिरसगाव घेऊन आला. अशा काय बघा श्रद्धा भाव या शिरसगावच्या बाबांच्या शिरसगावच्या मनामध्ये हृदयामध्ये आपण ठासून बघा. जसं आता पालखीमध्ये आहे प्रतिमा तिथं आता मंदिरामध्ये आता बाबाजी येऊन बसले बरं का तुमच्या शिरसगावला कोणी येऊन बसले आता तर तिकडून सावतामाळी इकडून पैरागी बाबा गणपती बाबाजी. मग अशा आपल्या सर्व श्रद्धा असल्या बाबांच्या शासनात दररोज करूया. त्याप्रमाणे या भूमीमध्ये बैरागी बाबाजी संजीवनी समाधी आहे आणि सिद्धेश्वर महादेव अधिष्ठान सावधान
सावता महाराज आहे, असे जेवढे देवदेवते किंवा हनुमान जयंती एवढ्या देवदेवत्या शिरगाव नगरी त्या देवदेवतेचे वंदन करूया, शिरगावच्या भूमीला वंदन करूया. नवे नवे भारतीय संस्कृतीचं दैवत ज्या गोमात्याला मानलं माने माने बसा मानलं अशा गोमात्याला वंदन करूया. त्याचप्रमाणे या अत्यंत सुंदर नाव आणि नियोजनबद्ध अशा कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे बघा बाबांच्या बरोबर काही सुंदर बंधू उपस्थित आहे. कोण पाहून घ्या मागता घेऊनचं नाव वगैरे वेळ नाही. तसे गायक वादक गावावरून आलेले गुरुभक्त माता भगिनी आमचे मालगावचे बघा बाळगोपाल शिक्षक तसे आमचे म्हणतात अशा माता बाळगोपाल ज्यांनी हा सोहळ्यात उपस्थित आहे अशा सर्वांचं जरा जोरदार अभिनंदन आहे. तसं बघा पहिले छत्रपती शिवाजी महाराजांच्या टायमाला डफळे वाजायचा. डफळे वाजले का मावळ्यामध्ये संचारायचा, मावळ्यामध्ये संचार व्हायचा आणि किल्ले या बदली गंगेमध्ये का की सुंदर सगळ्या ठेकावर असा सुंदर ठेका आमचे मृदुकाचारी आपला तबला वाजा टाळ्यावर त्यांचा नवनाथ आठवड्यात म्हणून ठेकादार कशी बघा संगीतात असते का असं अनेक प्रकारचा बघा असा सोहळा आपल्या सर्वांना आवडणार, सर्वांना मनामध्ये भरणार या सर्व घडून आला. आणि त्या सोहळ्यासाठी अनेकांनी आपलं धन दान केलं. कारण बाबाजी म्हणायचे तन सेवा करे तन पवित्र, म्हणजे शरीराने सेवा केली शरीर पवित्र होतं, धन सेवा करे धन पवित्र, धना सेवा धन पवित्र होतं, मन सेवा करे मन पवित्र. असं तन मन धन या तिन्ही माध्यमातून सेवा कर्म सेवा करून बाबांचा आशीर्वाद प्राप्त केला. कार्य प्रवेश अभिनंदन बघा या सेवा. अच्छा कलशावर मूर्ती स्थापना बाबांच्या झाली आणि त्या तिथे आमचे कुलकर्णी गुरुदेश इतर सहकारी होते आणि यजमान पतीपती लक्ष्मीनारायण ज्यांनी आपल्या कार्यक्रमाद्वारे ब्राह्मणांच्या मंदोबशामध्ये या मूर्तीच्या परंपरेचा सोहळा शास्त्रयुक्त विधियुक्त संपन्न केला. ज्यांना ते सौभाग्य नाही भाग्य लाभलं काय हवन करण्याचं 11 जोड्या उभे उभे कोणत्या जोड्या 11 उभे राहा 11 11 आता बोल तुमची बनवून गेली बघा तर टाळ्या लक्ष्मीनारायणचा 11 अनेक गोष्टीमध्ये मनुष्य अग्रेसर असं वाटतं. मात्र यांनी कशामध्ये कशाने सन्मान प्राप्त केला. बाबाई सन्मान संतांचा मूर्ती स्थापना होताना लक्ष्मी सहित शोभे नारायण म्हणतो ना याप्रमाणे बघा त्यांनी या सहभागी घेऊन त्या ठिकाणी बघा हवन पूजन पाठ केलं. मग पुढच्या टाळ्या त्याचं अभिनंदन आपण या ठिकाणी बघा. जसं बाबांना घ्यायला आल्यावर कोण जागेवर सकाळपासून गोकुळ मलिक बाकी कुठे गेला बरोबर पुढे त्यांनी पाहिलं काय कारण बरोबर सगळे आणि सुंदर बघा त्यांनी दगड काय बघा दगड होते दगड जसं एक रामसेतू बांधायचा होता आणि वानर सैनिक हनुमंतांनी काय केलं होतं मोठमोठे दगड धरलं होते माझ्या बाजूकडे बघा नेऊन टाकले होते. तसं आमच्या शेरगाव करण्यात बघा तिथं कशाचं श्रवण केलं आता टाळ्यावर त्यांचा त्याचं पूजन काय पुण्य काय भरपूर आले ते उभे राहिले त्यांनी गाडी घेतली गाडी पण बाबाला आणा जायचं गाडी आधी बरोबर. प्रत्येकाला काय निकाल स्वाभिमान असं व्यवस्थित पुढे पुढे समोर म्हणून आज बघा शिरसगावकरांसाठी बघा आपण त्यांचं अभिनंदन गीत बघा. आता मूर्ती या ठिकाणी
आपल्या या मंदिरामध्ये स्थापन झाले की नाही. म्हणून जनार्दन स्वामींची मूर्ती आम्हाला आहे. आता या अक्षरमध्ये काही त्याचा बाबाजी आता बाबाजींचा आदेश झालेला आहे. ज्या मूर्तीच्या सानिध्यात प्रत्येकाला स्फूर्ती मिळते, जगण्याची ऊर्जा मिळते, अशा या मूर्तीसाठी हे भजन मी समर्पित करतो आहे. करता न कर सके गुरु की ये शब्द हो, सात द्वीप नौ खंड में गुरु से बड़ा जनार्दन स्वामी जी
रंगात आलेले आम्ही अनेक माता भगिनीला पाहिलो, मात्र बाबाजीच्या रंगात आलेलं काय होतं तुम्ही व्यासपीठावर पाहू शकता. बाबाजीच्या कार्याला जेव्हा प्रत्येक वर्ग पावला प्रत्येक बाबाजींचा भक्त लागला जातो, त्याचा परिपाक काय होतो आपण व्यासपीठावर पाहू शकता. मेरे गले में क्या अगन है चकवा चकवी से पूछो, जल में कितनी मिठास है मछली से पूछो. अब हटकर सीखे न लोकर सीखे, अब हटकर सीखे न लोकर सीखे, जो कुछ सीखे है बाबा जी का होकर सीखे है. क्या बात है. जल में कितनी मिठास है मछली से पूछो, गगन में क्या स्वर है पद के मयूर से पूछो, और भक्ति में कितनी मस्ती है शिरंगार वालों से पूछो, शिरंगार वालों से पूछो. छत्रपती शिवाजी महाराज माता की ये आवे थे क्या आवाज नहीं, ये सीरस गांव की आवाज है. सीरस गांव में जन्मे हुए हम. जोरदार काही आपण अभिनंदन करा. मातीचा स्वभाव स्वाभिमान असावा झालं बाबा माझं. असं व्हायला हरकत नाही. जरा जोरदार काही वाजून आमचे सोमगाव बाबा आणि व्यासपीठावर बाबा आहे त्याचं आपण अभिनंदन करूया. बसून घ्या. जय बाबाजी. संतों के आम नाचता है, उसको संसार में नाचने की जरूरत नहीं. भेटावं कसं हे शिकायला पाहिजे. क्या बघा, गुरु शिष्य परंपरा फक्त आपल्याला जगामध्ये कुठे पाहायला मिळेल, फक्त खाली बसून घ्या. ओनली भारत अँड भारत अँड भारत. क्या बात. इतर कोणत्याही देशामध्ये गुरु शिष्य परंपरा नाही. लक्षात घ्या. म्हणून त्या संतांनी काय म्हणले, आदिनाथ गुरु आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत. गुरु आणि शिष्य होता.
बघा या ग्रंथामध्ये या गुरुशिष्याचा उल्लेख केलेला आहे, गुरुभक्तीचा उल्लेख केला आहे. त्या ग्रंथाचं नाव काय? भागवत भागवत भागवत, जो बाबांचा आवडता ग्रंथ आहे. अनेक बघा बाबांचे आवडते विषय आहेत. त्यामध्ये जसं आवडती नदी कोणती बाबांची? आवडता प्राणी कोणता आहे? आवडता आहार कोणता आहे? आवडतं वस्त्र कोणतं आहे? तसं आवडता ग्रंथ कोणता आहे? ज्या भागवताला गंगा मायाने पुढे धारण केलं होतं, लक्षात नाही काय माय भागवत आणि पुढे बाबा केलं. आमच्या बघा दुशिंब वर्ग ज्यांनी बघा काही संकल्प केला होता आणि आजच्या पर्व कुठं बघा बाबांचा आपला ग्रंथ बघा जर काय वाजून दिवशी बहुत अभिनंदन बघा त्यांनी ग्रंथ बघा बाबांच्या या तालुक्याची सेवा लोक घेतल्या वेळा काय वाजून बघा तालुक्याच्या वेळेच्या सेवा या नगरी एक शिवणकरी बघा जन्म आहे आपण साहेब उपस्थित आहेत. आणि ते टोपीवाली म्हातारे बनत होत तुझे जोडी होती बाबाच्या सर्व ते करा ना नर्सरी होती काय बघितलं आपलं. हा बरोबर जर काय आठवण बाबाच्या म्हाताऱ्याची आणि नर्सरी बाबाची म्हणणे का श्रद्धा या परिवाराचे म्हणजे काय वाजू बघा या निंबाळकरांचा आपण आग्रह मुख्य विषय काम थोडक्यात आपण या ठिकाणी जाऊया. कारण आपल्या नगरीमध्ये बाबाजी बघा मूर्ती उपाधीमा बसले. अशा बाबांचा आवडता ग्रंथ भागवत ज्यामध्ये गुरुभक्तीचा उल्लेख आहे. म्हणून भक्तांनी शिष्याने बघा गुरुभक्ती कशी केली पाहिजे की हे समजलं पाहिजे. म्हणून नाथ महाराजांनी बघा उल्लेख केला त्या भागवतामध्ये गुरुभक्तीबद्दल बरं. आमच्या ते विद्यार्थी गुरुकुलचे विद्यार्थी ती ओळी बघा या ठिकाणी सांगते बरं का. कोण सांगतो? गुरुभक्तीची होई आता बरं अध्याय क्रमांक 10 सद्गुरूंचे नाममात्र तेची वेदशास्त्र सकळ मंत्रावरी स्तोत्र नाम सर्वत्र गुरूंचे अर्थ. सद्गुरूंचे नामच केवळ आपल्यासाठी वेदशास्त्र आहे व सर्व मंत्रात श्रेष्ठ असा मंत्र आहे. गुरूंचा जो मंत्र आहे नाम आहे बघा त्याचा महिमा या ओळीमध्ये जो नाथपाणी वर्णन केला अध्याय सहित आणि ओळी सहित बघा ओळीच्या क्रमांक सहित आमच्या काय नाव त्याचं ओंकारानंद आपल्या सर्वांना ऐकायला काय होतं त्याचा आम्ही का डेअरिंग मध्ये डेअरिंग केलं की नसेल त्याप्रमाणे बघा गुरुभक्ती बघा गुरुभक्ती. कारण नाथ महाराजांनी भागवतामध्ये उल्लेख गुरुभक्तीचा करताना काय सांगितलं जो गुरुभक्ती करणार नाही ना त्याला परमार्थाची प्राप्ती होणार असेल. काय परमार्थाची प्राप्ती त्याला होऊ शकणार आहे नाशी होवी न कळता. हा याच्या न करिता सद्गुरु भक्ती कदा नव्हे परमार्थ प्राप्ती या रागे सद्गुरु भक्ती बोलली ग्रंथी शिष्यितार्थ. टाळ्यावर बघा ग्रंथ या त्याचा अर्थ लक्षात काय म्हणले महाराजांनी. अध्यात्म किती आहे अध्यात्म किती आहे मोठं करून दाखवा ना तुम्हाला समजलं पाहिजे ना. अध्यात्म किती महिलांना मोठं करून दाखवा. अध्यात्म किती आहे तिसरा. होई नंबर किती आहे 322 म्हणजे 322 बघा. होई नंबर किती आहे होई नंबर किती सुसिंग भाऊ होई नंबर किती 322 बघा. आणि त्या 322 मध्ये नाथ महाराज काय म्हणतात न करिता गुरुभक्ती कदा नव्हे परमार्थ प्राप्ती. म्हणजे जो गुरुभक्ती करणार नाही
त्याला परमार्थाची प्राप्ती होणार नाही. पुढे काय म्हणतात ना महत्वाचं महत्वाचं या लागी गुरुभक्ती बोलले ग्रंथी शिष्य हितात प्रसाद म्हणून आपण म्हणतात यासाठी मी काय केले शिष्याच्या हितासाठी या भागवत ग्रंथामध्ये गुरुभक्तीचं वर्णन केलं आहे. म्हणून जर नाथ महाराज जर डायलॉग जर आम्ही अभिनय केला असता आपल्या सर्वांसाठी किती गहन आणि गुढी आणि महत्वाचं ज्ञान बघा भागवतामध्ये आपल्याला जगण्यासाठी बघा त्यात करून ठेवले. पण बाबाजी नेहमी काय म्हणायचे भागवत वाचा भागवत पहा, भागवत वाचा भागवत पहा, वाचा भागवत पहा, वाचाल तर वाचा, वाचाल तर मग आता काय वाचायचं भागवत. एक शेवटचा आपल्या या ठिकाणी आपल्याला काय होतं विचार कारण तुम्ही सर्व बसलेले संन्यासी का तुम्ही कोणी संन्यासी आहे का बरं ठीक संन्यासी कोणाला संन्यास घ्यायचा असेल त्यांनी जागेवर आम्हाला संन्यासी नाही घ्यायला तयार नाही बरं का सगळे बायका पण झाले काय हरकत नाही. आणि मग बघा नाहात नाही बाबा तुम्ही बघा कोणता बाबा संसारी जीव धन्य व्हायला धन्य आहे बघा असं कोणाचं वर्णन केलं संसारी जीवाला बघा धन्यनाथ मानी म्हण माझं कोणत्या संसारी जीवाला धन्य नाथ महाराजांनी हे बघा आपण लक्षात घ्यायचं अत्यंत महत्वाचा बघा विषय नाथ आणि भागवतामध्ये घेतला बघा. मग तुम्हाला संसारामध्ये राहून धन्य व्हायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल त्याचा उल्लेख आहे नाथ आणि भागवतामध्ये कोण सांगतो अध्याय क्रमांक 2 ओळी क्रमांक 773 ऐसे ज्याची जीवेवरी नामनाची निरंतरी धन्य धन्य तो संसारी स्वानंद हरी करतो. अर्थ हरिनामाचे गाण ज्याच्या मुखात आहे तो संसारी जीव धन्य आहे. धन्यवाद. थोडस ठीक आहे त्याने प्रयत्न केला बघा अजय मग किती आहे मोठं करी जा ना जरा प्रॅक्टिकल आपल्या मेमरी मध्ये जास्त सेव्ह झालं पाहिजे ना नुसतं मोबाईल मध्ये का तुम्ही लोक काही बनवलं त्या मोबाईल पेक्षा मात्र मोबाईल मध्ये काय करा 2-5 वेळा तरी काय आपल्या जीवनासाठी आवश्यक आहे ना त्या मोबाईल काय करा अर्थसहित काय करा सेव्ह करा भरून ठेवा आणि त्या वेळोवेळी बघा पाठ करा निश्चित बघा तुम्ही मोबाईलचा उपयोग कशासाठी करा चांगले संसार होण्यासाठी करा लक्षात घ्या. तुम्ही कधीही दुष्ट प्रवृत्तीसाठी त्याचा उपयोग करणार आहात म्हणून अध्याय कितवा दुसरा कोणत्या संसारी जीवाला नाथमाने धन्य म्हणलेले ऐसे ज्याचे जीवेवरी नामनाचे निरंतरी म्हणजे जीवर नेहमी काय असतं बघा नामस्वरूप नेहमी आपल्या जीवेने नामस्वरूप करतो. ऐसे ज्याचे जीवेवरी नामनाचे निरंतरी धन्य धन्य संसारी एकदा नाही कारण असं मराठीत अनेक शब्द बरं का त्या प्रत्येक शब्दाला पर्यायी शब्द आहेत मग असा एकच शब्द आहे त्याला पर्याय दुसरा शब्द नाहीत म्हणून नाथपाला काय म्हणायला आलं धन्य धन्य काय धन्य धन्य संसाराच्या द्या स्वानंद हरी करतो तू म्हणजे तो मोठ्या प्रेमाने आनंदाने बघा ते नमस्कार मला करीत असतो म्हणून ओम जनार्दनाय नमः ओम जनार्दनाय एकदा जरी जप जर केला ना काय किंमत बघा काय सामर्थ्य का नामात आहे की असं म्हणलेलं महाराजांनी भागवतामध्ये असा एकही बघा मनुष्य नाही एवढं पाप करेल आणि एवढं पाप करेल ते देवाच्या नावापुढे एकदा जरी ते नामात सोडून जर केलं ना तुम्ही एकदा जरी म्हटलं ना तरी बघा म्हणतात पापाचे पर्वत भस्म नाम म्हणून नामाला कोणती उपमा दिली अग्नीची अग्नी तसं अग्नी काय करतो तृण अग्नी मिळे समर्थ झाले तसे नामे केले म्हणून बरं का शेतामध्ये काम करताना नोकरी कारखान्यामध्ये काम करताना चालताना बोलताना झोपताना जेवताना बघा प्रत्येक कारखाना काय म्हणा ओम जनार्दनाय नमः तसं बरं का महिलांनी बरं का जर बाजूला फोडणी द्यायची असली ना तर काय करायचं कढई त्या चुल्यावर ठेवताना काय म्हणायचं ओम जनार्दनाय नमः कढईत तेल टाकलं काय म्हणायचं तेल टाकताना
नंतर तुम्ही काय करता जिरे टाकताना काय म्हणायचं ओम जिरे टाकल्यावर आता फोडणी द्यायची की मसाल्याला फोडणी द्या, कोणी त्याच्यात मिरचीला फोडणी देतं, कोणी त्या भाजीला फोडणी देतो. मात्र महिला लक्षात द्यायचंय कधी भाजी करताना बिगर धुतल्याची बघा टाकायची नाही. भाजी काय करायची धुवूनच काय करायची धुवूनच वापरायची आणि ती भाजी धुवून त्यामध्ये फोडणी देताना सुद्धा काय म्हणायचं ओम आता भाजी शिजू राहिली की नाही, ती शिजली की नाही पाहताना काय म्हणायचं ओम आता शिजली त्याच्यावर काय करायचं बरं का वरून ताप काय जास्त ते वरून झाकण ठेवायची आणि ते बघा सांडशी मध्ये ती भाजीची कढई उतरताना सुद्धा काय म्हणायचं ओम आता बाजूला ठेवली. लक्षात कधी स्वयंपाक केल्यानंतर बायांनी उघडा ठेवायचा नाही बरं का. आणि बाबांनी काय सांगितलं बरं का बायांनी कधीही पती राजाच्या अगोदर जेवायचं नाही बरं का. काय सांगितलं बाबाजींनी पती राजाच्या अगोदर जेवायचं नाही. आणि ज्या बाया जर पती राजा अगोदर जेवतील ना बाबाजींनी काय सांगितलं त्यांना कोणा जन्मात जावं लागेल गोड मी झाले आपले बेस्ट खाऊ लागले बर का. ज्या बाया पत्र्याच्या अगोदर जेवण करतील त्यांना कोणत्या जन्मात जावं लागेल वटवा आणि त्यांना खायला काय मग त्यांची विश्वासाच्या म्हणून बाबाजी सांगितलं बरं का. त्याप्रमाणे ज्या बाया बघा पतिराजाच्या स्नानाची व्यवस्था करणार नाही बरं का स्वतःच गरम पाणी करत्या स्वतः काय काय बरं का त्या तुम्हाला काय झालं म्हणे आता ते शब्द आपल्या बोलायचे मग बिचारा असं म्हणून बाबांनी काय सांगितलं ज्या महिला पतिराजाच्या सणाची अवस्था करणार नाही त्यांना कोणत्या जन्मात जावं लागेल डोकरी नवी झाले आणि गटारात लागले कशाला का कर्म चुकलं परिणाम घ्यायला अशा बरं का. त्याप्रमाणे ज्या महिला पतिराच्या कपड्याची व्यवस्था करणे बरं का त्यासाठी बाबांनी काय सांगितलं त्यांना काय प्रायश्चित्त बघावं लागेल मग झोप्याची शिळमी झाले अवघ्या गावाचं म्हणे मी प्याले. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात हरिनामाला विसरली हरिनामाला विसरली ज्या बघा कधी देवाचं नाव घेणार नाही कोणता जन्म झाला तुम्हाला मग तुम्हीच माना द्यावा बरं का. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे मामी मामी वर्म चुकल्या तुम्ही काय वर्म चुकल्या श्री जन्मात येऊन जर धर्माचं पालन केलं नाही अशा घ्या किंवा भगवंताचं नामस्मरण केलं नाही तर मग जन्म कोणता आहे जन्म कोणता आहे मग त्या महिलांना हरिनामाला गाढव कुमाराची आता कशाची पुरणपोळी सदा उखाडे घोळी हरिनामाला विसरली कुंभाराची झाली आता कशाची येणी फणी सदा पाठीवर कोणी हरिनामाला विसरली कुंभाराची झाली. लक्ष झालं म्हणून बाबाजी म्हणायचे बरं का महिलांसाठी धर्म करा तेडे देव येतील घरा ज्या महिलांना वाटतं आपल्या घरात पांडवांनी देव यावा कोण यावा देव आपला देव यावा त्यासाठी महिलांना तुम्हाला काय करावं लागेल धर्म करा त्याने देव येतील घरा आपल्या धर्माचं पालन करा म्हणून बाबांनी उदाहरण दिलं धर्म पांडवांनी केला आणि देव देव राबविला. आणि निश्चित बघा आमच्या अनेक माणसं सवय आला तुमच्या जाधव लक्ष्मी बरं का धर्माचं पालन करायचं काय होऊन त्यांचं आम्ही काय बघा काय पुण्यावर महिला असतात बरं का काय किती बघा पुण्य घेऊन काय माता भगिनी आलेले असतात जसे आमच्या जाधवबाई सारख्या काय बाय बरं का किती करंटेला द्या बरं का त्यांना टोल्याशिवाय कार्यक्रम सांगतो म्हणून माता भगिनी धर्माचं पालन किती महत्व लक्षात म्हणून बाबाजी थोडक्यात महत्वाचं आहे कारण आता बाबाजी तुमच्या गावात येऊन बसले दररोज बघा बाबाजींच्या इथं दर्शनाला आलं पाहिजे. आणि बाबाजी काय सांगायचे बघा पतीच्या संदर्भात पतीच्या बाबतीत तर महिलांनी कोणता भाव ठेवायला पाहिजे पतिव्रताचा भाव तिचा पती तिला देव बाहेर लक्षात तुम्हाला देव कोण आहे बघा पतिव्रताचा भाव तिचा पती तिला देव यशाने
म्हणजे एखाद्या बघा तुम्ही इथं मंदिरात नाही आले सगळ्या रस्त्यात मग आता दररोज दर्शन कोणाच घ्यायचं? दर्शन कोणाच घ्यायचं? का घ्यायचं? पती म्हणजे कोण आहेत? परमेश्वर. पतिव्रता भाव निशी बघा आमच्या आता माता बहीण काय करते बघा, जरूर का दर्शन घ्यायचं होते राजाचं. त्याप्रमाणे मग आपल्या संस्कृती काय म्हणते? मातृदेव भव, पितृदेव भव. आपल्या सर्वांसाठी देव कोण आहेत? आई वडील. प्रत्येकाचे आई वडील त्यासाठी कोण आहेत? देव आहेत. म्हणून दररोज दर्शन आपल्या सर्वांनी कोणाच घ्यायचं? कोणाच घ्यायचं? काय घ्यायचं? विद्यार्थ्यांना काय घ्यायचं दर्शन? काय घ्यायचं? वडील माता आपल्यासाठी कोण आहेत? देव आहेत. मग आमच्या गुरुकुलचे विद्यार्थी बघा, जरी आई वडील घरी असले ना, काही फोटो ठेवतात का, आणि काही म्हणतात बाबाजीसाठी आमच्यासाठी तमेव माताचं, तमेव बंधूचं, तमेव विद्या, तमेव सर्व. बाबाजी आमच्यासाठी सर्व आहेत म्हणून बाबाजी दर्शन घेऊन बघा आपल्या माताचं दर्शनचं पुण्य प्राप्त करतात. म्हणून काय होईल सर गुरुच्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन. नुसते संस्कारामध्ये ना आमचे विद्यार्थी पुढे बरं का, अभ्यासात सुद्धा आमचे मार्गाचे विद्यार्थी वेळ भारत घेतात का. आता स्पर्धा घेण्यात आल्या होत्या बाबाजींच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने. स्पर्धाचा विषय काय होता? स्पर्धेचा विषय काय होता विद्यार्थ्यांना? नाही, विषय निबंध आणि वक्तृत्व स्पर्धा होती. स्पर्धेचा विषय काय होता? एखाद्याने सांगा बरोबर. कोणत्या विषयावर निबंध लिहिला बोलले? शेतकरी जगाचा पोशिंदा, आपलं होतं की आपली भारतीय संस्कृती, राजकारण की धर्म बरोबर. जर टाळी होऊन त्याचा आग्रह वाटत चालू. अनेक विद्यार्थ्यांनी बघा त्या ठिकाणी स्पर्धेमध्ये भाग घेतला. काही 1 नंबर, काही 2 नंबर घेतले बरं का. आणि अनेक भागा त्यांचा गौरव करण्यात आला त्या बाबांच्या निमित्ताने. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी बाजी माझ्या स्पर्धेमध्ये क्रमांक घेतला आणि आपल्या आई वडिलांचं बाबांचं नाव रोशन केलं, टाळून त्या विद्यार्थ्यांचा आपण अभिनंदन करतो. आता इथे अनेक विद्यार्थी, तुम्ही वसतिगृहात का सर्व वसतिगृहात काही? बरं, वसतिगृह बरं का. सकाळी किती वाजता उठा? त्या 4 साडेचार रोज 4 ते 4:30 दरम्यान करतात. स्नान कोणत्या पाण्याने करते? थंड का गार? दोन्ही बाई कोणत्या काय? बरोबर बरोबर. असं काय बघा, यांच्या माता पित्यांना धन्यवाद देवाला. कारण का बघा, धन्यवाद समजा कोणाला द्या, पण आई बापाला केव्हा देतात? आपल्या गीता असे जो जागता म्हणून बघा विद्यार्थ्यांना बघा, तुम्हाला धन्यवाद नाही, तुमचं अभिनंदन नाही. तुम्हाला सर्व ज्या माता पिता जन्म दिल्या, या सर्व विद्यार्थ्यांच्या माता पित्यांचं टाळ्यावरून अभिनंदन करावं. आणि आता कुंभमेळा काय आता आहे जगामध्ये का एक जगामध्ये 1 नंबरचा बघा कुंभमेळा प्रयागराजचा असं बघा. प्रयागराज यावेळेला काय सिस्टमॅटिक बघा नियोजन केले बरं का. किती लोक येईल बरं का. तरी असं गेटचं नियोजन केलेलं आहे. जो त्या प्रवेश एंट्री करेल त्याला काय मिळणार? एका पिशीमध्ये बघा ताट आणि तांबे बरं का. ताट तांबे म्हणजे ताट ग्लास यायचे बघा. म्हणजे मध्ये येऊन कोणीही पत्रावी जाणार नाही बरं का. सर्व भोजन कसे करतील? आणि पिशी कासाठी दिली? आणखी काही काळी काढता सापडला तर पिसडी बरोबर का. प्लास्टिक वगैरे काय सापडलं ते काय पिसडी बाबरायचं. असं अत्यंत नियोजनबद्ध त्या कुंभमेळ्याचं नियोजन. त्या ठिकाणी तिथले मुख्यमंत्री कोण आहे? मुख्यमंत्री कोण आहे? आणि पंतप्रधान कोण आहे? दोन्ही का दोन्हीचं संयुक्त विद्यमाने जर काय त्यांचा अभिनंदन बघा. आता अनेक कुंभमेळे झाले असतील की असं नियोजन आपल्या पुढे पाहायला मिळणार नाही. म्हणून आज या कुंभमेळ्याच्या निमित्ताने आपल्या इथे बघा तिथं बघा तर आपले विष्णूजी आणि जनेश्वर बाबा आपल्या जागेचं रिझर्वेशन करण्यासाठी गेले बघा. तिथे महाराज सुद्धा आमच्या त्यांनी पूर्ण सुद्धा चर्चा केली. त्यांनी डायरेक्ट काय सांगितलं बघा, आपको जितनी ही जगह हो आपके लिए हम तयार होगा. त्या टाळ्यावर त्यांच्या विचारात आपण तिकडे महामंडलेश्वर म्हणून काय त्याला नाव देऊन जेवढे महामंडलेश्वर असते ना त्याला स्वतंत्र बघा त्यांचा विभाग केलेला आहे. आणि अशा त्या कुंभमेळ्यासाठी अनेक तिथं आपण अनुष्ठान सुद्धा आपलं अनुष्ठान बघा त्या ठिकाणी संपन्न होणार आहे.
आणि येते हे कुंडात्मक येणे रुद्र या त्यांनी बनवणार आहे. आपण दाणे दाणे बनली का आहे बघा, ज्यांचं नाव का लिहिलं असं ना ती नक्की बघा तिथे आल्याशिवाय बघा. तसं बघा आता जरूर कार्यक्रम झाला बघा, जरूर कार्यक्रम झाला होते ना ते गोकुळ आणि त्याची वडी एकनाथ सीतापत्रांचा पुण्यस्मरणाचा बघा सोहळा झाला. आणि त्या सोहळ्यामध्ये बघा बाबांनी भिक्षा मागितली बरं का. काय मागितली? भिक्षा मागितली. कारण संन्यासी लोकांचं काय मागितलं जोडून भिक्षा मागायचं. मात्र बघा बाबाजीने आपल्याला बरं का, बाबाजी ज्याला आम्हाला सर्वांना दीक्षा दिली ना निलगिरी पर्वत जुन्या आखाड्यामध्ये, ज्याला झोळी द्यायची पाहिजे अनेक वस्तू दिल्या बघा त्या संस्कारामध्ये. मात्र ज्याला झोळी द्यायची पाहिजे ना तर बाबाजीने काय म्हटलंय म्हणे माझ्या पोरांना झोळी द्यायची नाही म्हणे. बाबाजी काय सांगितलं त्या आखाड्यावाल्यांना म्हणे माझे पोरं कधी झोळी घेणार नाही कशाने. आणि म्हणून तुम्हाला कधी झोळी पाहायला मिळाली का? मात्र आम्ही भिक्षा मग लक्ष्या बघतो. कोणती भिक्षा मागितली सांगा तर सांगा मत सांग वगैरे वगैरे दिनेश भाऊ हा व्यसन. मग यंदा परत दिवस बोलतो बरं का, त्या दिवशी कबूल झाले बिचारे मापा देऊन टाकले आम्ही त्याचं बरं का. कोणती भिक्षा दिली त्यांनी भावांना? पुडीचं काडीचं बिडीचं अनेक व्यसन माणसाला असतं की आहे की पडीले वळण त्याची सवय लागा बाहेर सवय माहिती या शरीराला लागत असते. मग त्याला जी सवय होती कशाची त्यांनी ती काय केली बाबांना त्या काल्यावर पोलिस दिल करवावतो बरं का. पण आता पण घ्यायची इच्छा आहे का नाही ना घ्यायचं थोडीफार जोडीदार भेटल्यावर मग नाही का मग आम्ही परत दिलं बघ. मग पहिली पेक्षा बघा या सर्व समाजाकडे बाबांनी कोणती मागितली? ज्यांना जे व्यसन आहे ते त्यांनी ते व्यसन काय बाबांना मग जोडीमध्ये दान करा बघा. आतापर्यंत बघा अनेकांनी काय का कोणी बाटल्या म्हणजे ज्यांना दिवस जोडा का 2-2, 4-4 बाटल्या लागेल बरं का सुटच नव्हता की लक्षात घ्या. अशी बघा अवस्थेत काही मंडळी होती. मात्र काय बघा न करील ते काय बाबांच्या कृपेने काय होऊ शकतं लक्षात घ्या. म्हणून अशा आपण त्यांना म्हणतो बाटली बादर म्हणजे तुम्ही लोक त्याला बाटली बादर काही पुडी बादर राहत्या काही कट्टा बादर राहत्या अशा अनेक प्रकारे बादर राहत्या बरं. हे काही कामाची हे बादर काही कामाची नाही. हे बघा हे बेइज्जत करणार काय आपल्या आईवडील बेइज्जत करायला लक्षात घ्या. म्हणून बरं का आता बघू ना आपण कोणी कोणी भावाने व्यसन दान केलं आतापर्यंत की मग त्याने व्यसन होतं मग त्यांनी भावानं दान करेल त्यांनी व्यसन सोडून दिलं त्याने वगैरे त्यांनी खोपटराव जागेवर ज्यांना पहिलं होतं व्यसन पण त्यांनी बाबाला देऊन टाकेल म्हणजे सोडून दिलं त्यांनी उभ्या जागेवर वगैरे शेतगाववाले बी जास्त बघा त्यांनी ज्यांचं पहिलं चालू होतं मात्र त्यांनी काय केलं बाबांना दान केलं व्यसन बघा. त्या टाळ्या या भक्तांचा चांगला करायचा आई म्हणता असो इथं अनेक बघा पुढे बाजार बसेल बरं का इथं सुद्धा. आता ज्यांनी त्या विचार का पुढे बाजार काय विचार करायचा हो. श्रीकृष्ण भगवंत गीतेमध्ये काय म्हणतात जैसा कर्मांकार्य गावायचा भगवान. तुम्ही पुढे खायचं कर्म केलं त्याचं फळ तुम्हाला काय नाही सांगा काय फळ मिळणार आहे? पण तुमचं आरोग्य बिघडणार तुमची बुद्धी भ्रष्ट होणार तुमचे आर्थिक म्हणजे पैसे खर्च लक्षात हे ज्यांना कळलं ना आरोग्य आणि आर्थिक हे नुकसान काय व्यसना पाहिजे होतं हे ज्यांना कळलं आणि त्यांनी काय केलं जाणतेरी बरोबर या न्यायाने ते व्यसन सोडून दिलं. आणि बघा कोणतं व्यसन केलं का मुखवास बाबांची भस्माची पुढे गेली बाबांची प्रसिद्ध पुढे गेली बघा. काय याबद्दल पुरेशा अभिनंदन करतात. आणि पुढची पेक्षा कोणती आहे बाबांची बघा सर्वांना महिला विद्यार्थी सर्वांसाठी दुसरी पेक्षा बाबांनी मागेल बरं का. कोणती पेक्षा मागेल सांगा दुसरी 2 नंबरची होती सांगा पाटकन बोला ना. हा बरोबर प्रत्येकाने बघा एक जपाची वही काय करायची बाबांना मग त्या जपमध्ये कोणता त्या वहीत कोणता जप लिहायचा महिलांना कोणता जप लिहायचा. मग आतापर्यंत अनेकांनी जप लिहिला बरं का. हजारो लाखो वया बघा त्या ठिकाणी जपाच्या लिहिल्या गेल्या. आणि त्या जपवयापासून आपण काय बनवलं बरं का. तो जर ठेव का प्रयोजनामध्ये बघा त्या काचेच्या शोकेस मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल दर्शनासाठी आणि वेगवेगळ्या धाम कार्यालयामध्ये अजून त्या ती काचे शोकेस बनत राहील बरं का. त्यामुळे ती वेगळी धाम कार्यालयामध्येच आहेत आपल्याला पाहायला मिळेल. आणि ती मूर्ती पाहिल्याची बघा ज्यांनी जपवया लिहिलं ना त्यांना काय जाणीव होईल काय विचारते करतील माझ्या जपाच्या वहीचा बघा या मूर्ती वाटायला म्हणून हे जपया बळगार यांना वाटायला अशा रीती आचार्यपूर्वक आलो. आणि त्याप्रमाणे बघा दुसरं एक आव्हान करायचं आपण त्या कुंभमेळ्यामध्ये
अनेक माता भगिनींना काय वाटणार आहे आपण वस्त्र का वस्त्र धरणार का वस्त्राचा मुद्दा घे महिलांसाठी शेवट